जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातरवेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. क्या बात है किशोर, क्या बात है. श्रोते हो, आपल्या या आजच्या दिवसातल्या दुसऱ्या पुष्पामध्ये आपण सुप्रसिद्ध कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांची प्रकट मुलाखत या सत्रामध्ये घेणार आहोत. आणि त्यासाठी तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारण्यासाठी माननीय रामदासजी फुटाणे यांच्यासोबत मी आहे आनंद. आणि किशोरचं हे अख्खं गारवा हे आपल्या मनामध्ये, तनामध्ये आणि आपल्या आठवणींमध्ये एवढं दाटून उरलेलं आहे, किंवा ज्या माणसानी, ज्या मराठी मुलांनी गारवा किंवा मुलींनी गारवा ऐकला नाही तिला कॉलेजमध्ये चिडवण्याची फॅशन होती की काय तू गारवा नाही ऐकला, याला काय अर्थ आहे. तर गारवा ही मराठीतली पहिली अशी ध्वनिफीत होती जी काही लाखांमध्ये विकली गेली, आणि त्या गारवाची सगळी गाणी ही सौमित्र उर्फ किशोर कदम यांनी लिहिली होती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या मुलाखतीमध्ये आपण त्यांचं. पहिला प्रश्न किशोर, की आपण कवी आहोत असं कधी जाणवलं? पहिल्यांदा असं कधी वाटलं की आपण कविता लिहू शकतो? म्हणजे असं स्पेसिफिक सांगता येणार नाही, पण मी खारदांड्याला जिथे लहानाचा मोठा झालो, एक कोळी वस्ती, आणि त्या वस्तीमध्ये अतिशय बारीक काळा सुंदर दिसणारा, अति सुंदर दिसणारा, आणि ज्याला वन टू वन कम्युनिकेशन सुद्धा करता येणार नाही इतका कॉम्प्लेक्स असलेला मुलगा. आणि जब्बार पटेल आणि यांच्यामध्ये एक साम्य, माझ्यामध्ये एक साम्य असं मला सकाळी जाणवलं. मी सुद्धा महानगरपालिकेच्या शाळेतच शिकलो. मी सुद्धा. आणि 1ली ते 7वी महानगरपालिकेच्या शाळेत इतका हुशार होतो की शेवटच्या बेंचवरच बसायचो आणि काठाकाठाने पास व्हायचो. आणि वर्गामध्ये हुशार मुलगा होता एक, त्याचा मला नेहमी कॉम्प्लेक्स यायचा. योगायोगाने त्याचं नाव आडनाव वैद्य होतं. त्यात आय कांट हेल्प इट, म्हणजे तसं होतं ते. तर तो पहिल्या बेंचवर बसायचा, त्याला खूप मार्क मिळायचे, तो नाटकात काम करायचा आणि सगळे शिक्षक वर्ग त्याच्यावर प्रेम करायचे. आणि मला असं वाटायचं की मला असं कधीच होता येणार नाही, मला इतके मार्क कधीच मिळणार नाहीत. परंतु तरी सुद्धा मला खूप अभ्यास करावा लागायचा. जिथे मी अभ्यास करायचो, खारदांड्याला, लीना मॅडमना माहिती असेल, खारदांड्याला एक शंकराचं देऊळ आहे फार मोठं, तिथे मी अभ्यास करायला जायचो. खूप महिने अभ्यास, वर्षानुवर्ष तिथेच अभ्यास केलेला आहे. एक दिवस अभ्यास करताना खूप कंटाळा आला म्हणून एक कोणीतरी कुठेतरी गात होतं, मोठं देऊळ आहे ते, म्हणून मी पुस्तकं तशी ठेवली आणि त्या आवाजाचा माग काढत, त्या झाडी होती खूप, तिकडनं गेलो. नंतर लक्षात आलं की हे गाणं मी वर्षानुवर्ष ऐकायचो, पण हे काय अशी उत्सुकता नव्हती मनामध्ये. आणि त्या दिवशी मी गेलो, एक माणूस तिथे गात होता, त्याचं नाव ज्ञानेश्वर डोबरा, कोळी होते ते, आणि ते क्लासिकल सिंगर होते. ते रोज तिथे रियाज करायचे, पण मी कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो. त्या दिवशी मी तिथे पोहोचलो, त्यांनी रियाज, हातात तानपुरा होता, चालू होतं त्यांचं, आणि त्यांनी इशाऱ्याने मला खाली बसवलं. मग 5 मिनिटांनी त्याने तो तानपुरा खाली ठेवला आणि म्हणाला, अरे तू इथे खूप वर्ष झाली मी बघतोय तू अभ्यास करतोस, मराठीत शिकतो. मी म्हटलो कविता लिहितोस का? मी म्हटलं नाही, कविता नाही, मला नाही काय कविता, शाळेतल्या पुस्तकातल्या तेवढ्याच कविता नाही, पण लिहिशील का? मी म्हटलं नाही, असं कसं लिहिणार ना कविता. तर ते म्हणाले एक काम कर, मी आता एक सुरावट म्हणतो. त्यांनी एक सुरावट म्हणून दाखवली, असं करत, आणि ती माझ्याकडनं म्हणून घेतली. कपलेट होतं ते एक, आणि 10 वेळा म्हणून घेतल्यानंतर मी तसाच्या तसं त्या मीटरमध्ये गायला लागलो. ते म्हणाले ह्याच्यावर मराठी शब्द लिहून दे. पण मला ते पहिल्यांदा आयुष्यात होतं, म्हणून मी परत माझ्या पुस्तकांकडे आलो. ती पुन्हा पुन्हा ओळ स्वतःशीच गुणगुणली आणि त्याच्यात काहीतरी 2 ओळी लिहिल्या आणि त्यांना जाऊन म्हटलं की हे लिहिलंय बघा. तर त्यांनी त्या 2 ओळी बघितल्या आणि स्वतःशी गाऊन म्हटल्या,
आणि म्हटलं मीटरमध्ये तर बसताय. आणि मग त्यांनी त्या मोठ्यांदा माझ्यासमोर गायल्या. तर आपण लिहिलेलं कोणीतरी समोरचा गातो आहे, हा पहिला काटा मला आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा आला. आणि ती कवी होण्याची सुरुवात असावी असं मला वाटतं. त्या ओळी मला आठवत नाही, विचारू नकोस. क्या बात आहे. त्याच्यानंतर तुझा प्रवास फार वेगाने झाला. तुम्हाला माहिती असेल कदाचित किशोर कदमचा कविता संग्रह फार उशिराने आला, पण आणि तरीही मी नावाचा त्याचा एक मोठा कविता संग्रह आपण अनेकांनी पाहिलेला असेल. त्या संग्रहाला आतापर्यंत महाराष्ट्रातले प्रतिष्ठेचे 11 पुरस्कार मिळालेले आहेत. पहिल्याच पुस्तकाला 11 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि तू जे सांगायचं टाळत होतास ते मी फक्त प्रेक्षकांपुढे ठेवतो की हा मुळात अतिशय कलंदर माणूस आहे आणि म्हणून हा कवी होण्याची वाटचाल याची सुलभ झाली असली पाहिजे असं मला आपलं वाटतं. ह्या माणसानी म्हणजे इतकी, एक दिवस मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो, लगेच आपण त्याच्याकडे येऊ. की इथे MG रोडला जो एक सिग्नल आहे ना, त्या सिग्नलवर आम्ही साधारण 9-9:30 वाजता रात्री भेटलो. त्याच्यानंतर रात्री 10 वाजेपासून सकाळी 6:30 वाजेपर्यंत किशोर मला कविता ऐकवत होता आणि मी वाह म्हणत होतो. 8 तासामध्ये किमान 8 वेळा पोलीस येऊन गेले, पण हा माणूस बदला नाही. ह्याच्या कविता ऐकून ते शेवटी याला वाह छान छान म्हणून निघून गेले. असल्या कलंदर माणसाला एकदा जोरदार टाळ्यांनी परत एकदा स्वागत करूया आपण त्याचं. आणि मला फक्त की हा कलंदरपणा वृत्तीत पहिल्यापासून आहे का आपण कवी आहोत असं कळलं त्याच्यानंतर कलंदरपणा आला? नाही, कलंदरपणा म्हणजे नेमकं काय हे काय कळण्याचं तेव्हाही वय नव्हतं. आणि आता आपल्याला जसं वाटतं तसं जगायचं याच्यातून आलेलं आहे. असं लहानाचा मोठा मुळात मी समुद्र किनारी झालेलो आहे, त्यामुळे समुद्राचं जे काही आहे गुणधर्म सगळे वादळ वारे लाटा बिटा जे काय आहे ते माझ्या आयुष्यात आलं असावं असं मला वाटतं. आणि त्याच्यातून ते जगणं तसं होत गेलं असावं असं मला वाटतं. माझे जे खारदांड्याचे मित्र आहेत ते कोणीही शिकलेले नव्हते. मीच तेवढा 7वीत 8वीत पर्यंत. हे सगळे कोळी मित्र बोटीवर जायचे, मासे पकडून आणायचे. त्यांनी मला जे जे आयुष्य दाखवलं ते खरंच गोष्टीतल्या सारखं आहे. म्हणजे नारायण संतांचं लंपन जे 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 केलं असेल ना, ते मी 8व्या 9व्या 10व्या वर्षापासून ते त्या मित्रांनी मला दाखवलं जे काहीही शिकलेले नव्हते. आणि त्याच्यातून तो कलंदरपणा आला असावा असं मला वाटतं. शिक्षण नसल्यामुळेच कदाचित हे जग चांगलं बघता आलं असं मला वाटतं. शिक्षणामुळे बऱ्याच वेळा आपण झापड लावून त्याच दिशेने प्रवास करायचा की काय असं ठरवत असतो. अनेक वेळा अनेक मुलांना वाटतं की आपण शाहरुख खान व्हावं, सलमान खान व्हावं, नाचावं, भांग पाडतात, फोटो काढतात, कपडे घालतात वेगवेगळे. परंतु आशाने नट घडत नाही, तर त्यासाठी एक तपश्चर्या लागते. किशोरने आज त्याला जे काही नाव आहे अभिनेता म्हणून किंवा कवी म्हणून हे सगळं होण्यापूर्वी सत्यदेव दुबे, पंडित सत्यदेव दुबे यांच्या शाळेत जर एखादा पोरगा गेला तर तो कसा तावून सुलाखून बाहेर पडतो याचं मूर्तिमंत रूप म्हणजे किशोर कदम आहे. आणि त्यांची ही जी सुरुवात आहे ती एक त्यांनी सांगावी. दुसरी गोष्ट की कवितेचं वाचन. आता मी स्वतः हिंदी कवी संमेलनातून अनेक वेळा गेलो. शरद जोशींच्या बरोबर कविता मांडण्याचा मला माहिती. एकाच कवितेवर मी भाव खात होतो, बाकी काही मटेरियल नव्हतं जास्त, 2 कविता होत्या फक्त. पण शरद जोशींच्या कविता मी अनेक वर्ष ऐकल्यात. आणि त्यानंतर शरद जोशींचीच हिंदी कविता किशोरकडून मी जेव्हा एकदा ऐकली आणि मग एखादा चांगला कसदार अभिनेता उच्चार कसे करतो, पॉजेस कसे घेतो आणि त्यांच्यापेक्षाही किती इफेक्टिव्ह ती कविता सादर करू शकतो याची जाणीव मला किशोरमध्ये झाली. तर मला किशोरला आपण सिनेमाकडे नंतर येऊया. मग ते जोगवातली ती भूमिका तुम्ही माहिती आहे तुम्हाला, उपेंद्र लिमयच्या समोर केलेली भूमिका, त्याचे अनुभव वगैरे आपण ऐकणार आहोतच. पण तत्पूर्वी ही सत्यदेव दुबेच्या स्कूलमध्ये जाण्याची तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली आणि तो प्रवास कसा झाला थोडक्यात? नाही, मुळात मी तुम्हाला सांगितलं की मी लहानपणी खूपच कॉम्प्लेक्स असा मुलगा होतो. 1-to-1 कम्युनिकेशन करणं सुद्धा मला जमायचं नाही. आपल्याशी कुणी बोलणार नाही, आपण नको आहोत जगाला, आपल्या घरामध्ये पैसे नाही आहेत शिकायला. माझे सगळे मित्र इंग्लिश मीडियम शाळेत होते आणि मी म्युन्सिपल शाळेमध्ये होतो. आईवडिलांना विचारायचो की मला म्युन्सिपल शाळेत का घातलं, तेव्हा त्यांनी सांगितलं अरे आपली परिस्थिती नाही आहे, असं त्यांच्यासारखं आपण जगू
होऊ शकत नाही. 7वी झाल्यानंतर माझ्या वडिलांनी म्हटलं की बास झालं 10वी झाल्यानंतर माझ्या वडिलांनी म्हटलं बास झालं शिक्षण, काम करायचं, म्हणून चल मामाकडे घेऊन गेले माझ्या. आणि माझे मामा आकडा लिहायचे, 2 की 7 30 ते, तर ते असं खारला असं गोंडपाट लावून असं होतं, तर तिथे मला बसवलं अख्खा दिवस. आणि मी अख्खा दिवस ते 6 से 7 चौके से 50, माझा जीव एकदम गुदमरून गेला. मी म्हटलं हे मी नाही करणार, आणि तिथून मी पळून आलो आणि मी म्हटलं मला नाही करायचं आहे. तर वडील मला ठीक आहे तुझी इच्छा, मग हॉटेलमध्ये काम कर. मग समोर एक हॉटेल होतं, त्याच्यामध्ये वेटर म्हणून काम केलं. सन अँड सॅन मध्ये वेटर म्हणून 3 महिने काम केलं. त्याच वेळेला माझ्या घरामध्ये शिकलेलं कोणीच नव्हतं नाना. कोणी आर्ट घे, कॉमर्स घे आणि कशासाठी घे हे सांगणारं सुद्धा कोणी नव्हतं. चेतना कॉलेजमध्ये माझे मित्र गेले म्हणून मी तिकडे गेलो. आणि चेतना कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिकडे बांदिवडेकर मॅडम भेटल्या. 1-to-1 कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी एकपात्रीच करायचो फक्त. समोर कोणी नको, आपला एकटा राजा. म्हणजे अनेक नाटकात ते उतारे पाठ करून बक्षिस मिळवायची. एक दिवस मॅडमनी म्हटलं की अरे तू चांगला अभिनेता होऊ शकतोस, पण तुला कुठल्या तरी चांगल्या माणसाच्या हाताखाली काम केलं पाहिजे. तर मी म्हटलं हो करायचं आहे, पण मला सत्यदेव दुबेंकडे जावं असं वाटतं. फ्लॅशबॅक म्हणजे कट टू 2 वर्ष मागे जाऊया आपण. मला कोणीतरी सांगितलं की छबिलदास मध्ये जयदेव हट्टंगडी नावाचं एक आहे, ते नाटक खूप चांगलं शिकवतात, त्यांच्याकडे शिबिरासाठी जा तू. तर मी माझ्या घराच्या बाहेर असा बसलो होतो, तर गणेश यादव माझ्याकडे आलं, चल आपण जाऊया त्या शिबिराकडे प्रवेश घ्यायला. म्हटलं अरे पैसे नाहीत आपल्याकडे, कसं काय प्रवेश मिळणार, तू चल तर इंटरव्ह्यू तर देऊन येऊया. म्हणून मग मी आणि गणेश छबिलदास शाळेमध्ये पहिल्यांदा आयुष्यात गेलो. आणि त्यावेळेला तिकडे इंटरव्ह्यू देण्यासाठी सयाजी शिंदे आणि सुरेश गावडे, प्रवीण चव्हाण जो मोठा नाटककार झालाय, हे सगळे तिकडे होते. आणि माझा नंबर आला. एक मिशाळ गृहस्थ असे बसले होते गोरेपान, त्यांच्या बाजूला एक प्रेग्नंट बाई बसलेली होती. नंतर त्यांनी असं पाहिलं, म्हणाले अरे तुला एवढी बक्षिसं मिळाली, तुला तर अभिनय येतो, तू का इथे येतोयस. तर मी म्हटलं मला असं कोणीतरी सांगितलं इथे जयदेव हट्टंगडी नावाचे कोणीतरी गृहस्थ आहेत, ते चांगलं अभिनय शिकवतात, त्यांच्यासाठी आलोय. बरं. मग त्यांनी त्या बाईकडे पाहिलं, तिने असं हसून होकार दर्शवला. त्यांनी सही केली आणि म्हणाले सातावळेकरांकडे जाऊन 50 रुपये भरा तुम्ही. माझ्याकडे 50 रुपये नव्हते. मी दाराकडे गेलो, वळलो, म्हटलं सर एक प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे आता 50 रुपये नाही आहेत भरण्यासारखे, पण मी ती 31 तारीख होती, उद्यापासून मी एक ट्युशन घेणार आहे एका मुलाची, आणि ती ट्युशन घेतल्यानंतर महिनाभराने मी 50 रुपये भरू शकतो. तर ते म्हणाले ठीक आहे, सातावळेकरांना माझ्याकडे पाठवून दे. म्हणून मी दार उघडणार तितक्यात त्यांनी म्हणाली एक मिनिट इकडे बघ, मी जयदेव हट्टंगडी आणि या रोहिणी हट्टंगडी, त्या म्हणजे तेव्हा गांधी करून आलेल्या होत्या. अशा प्रकारे मी जयदेव हट्टंगडींच्या शिबिरामध्ये तिकडे गेलो महिनाभर. आणि त्यावेळेला दुबेंची नाटकं पाहिली. रस्ता क्रॉस करून शिवाजी मंदिरची नाटकं सुद्धा पाहत होतो, विक्रम गोखलेला पाहत होतो. आणि मग काशीनाथ घाणेकरांचं फार लेटचं एक नाटक, एंट्रीला टाळ्या बिळ्या, आणि असं वाटायचं की अरे यार यांच्यासारखं आपल्याला नाटक करता आलं पाहिजे, शिवाजी मंदिरचं नाटक करता यावं म्हणून माझं मन खूप असं व्हायला पाहिजे, टाळ्या यायला पाहिजेत, हाऊसफुल व्हायला पाहिजे, असं खूप वाटायचं. पण त्याच वेळेला दुबेंचं नाटक पाहिलं आणि असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे.